सर्वप्रथम काही सांगू इच्छितो. मला सांगायचं आहे, मला पुस्तक वाचायची आवड नव्हती, पण गोष्टी ऐकण्याची आवड होती. माझी मम्मी मला खाताना किंवा झोपताना रोज गोष्टी सांगायची. मी त्यात रमून जायचो आणि म्हणायचो, मम्मी मला अजून एक गोष्ट सांग. असा एक प्रसंग आला ज्यामध्ये आम्ही लॉकडाऊनमध्ये कोरोनामध्ये आमच्या गावाकडे गेलो. आमच्या गावाचे नाव ढाळेगाव आहे. आम्ही गावामध्ये वाड्यात सर्व भावंड बसलो होतो. माझ्या दादाला पुस्तक वाचायला खूप आवडायचं. त्याने रावण पुस्तक वाचले होते. आम्ही सर्व भावंड बसलो होतो आणि माझ्या दादाने रावण पुस्तकाबद्दल माहिती दिली. माझ्या सर्व भाऊ बहिणींनी माझ्या भावाची प्रशंसा केली व प्रभावित झाले. मलाही वाटू लागलं की मीही एक पुस्तक वाचावं. मग मी मम्मीकडे गेलो आणि म्हणालो, मम्मी मलाही रावण पुस्तक वाचायचं आहे आणि मलाही माहिती सांगायची आहे. तेव्हा मम्मी म्हणाली, तू आता छोटा आहेस, मोठा झाला की मी तुला एक रावण पुस्तक वाचायसाठी देईन. मग असा एक प्रसंग आला. माझा दादा 11च्या स्टडीजसाठी कोट्याला गेला आणि मी घरात एकटा पडलो. एके दिवशी शाळेतून आल्यानंतर मला टिपॉयवर एकलव्य पुस्तक दिसला. मी त्याला हातात घेतलो आणि हळूहळू वाचायला सुरुवात केलो. पहिल्या काही दिवसात मला एकलव्य पुस्तक वाचताना काहीच लक्षात येत नव्हतं. मी मम्मीला जाऊन प्रश्न विचारायला सुरू केलो. मम्मी म्हणाली, तू पुस्तक मन लावून वाच, लक्ष देऊन वाच, तुला सर्व काही लक्षात येईल. मग मी पुस्तकाला हळूहळू लक्ष देऊन मन लावून वाचायला सुरुवात केली आणि मला हळूहळू वाचताना एकलव्य पुस्तक केव्हा संपलं हे मला समजलंच नाही. एकलव्य पुस्तक मला हे खूप आवडलं व माझ्यासाठी खूप प्रेरकही ठरलं. म्हणून मी आज एकलव्य तुम्हा सर्वांना समजायला पाहिजे म्हणून मी इथं उभा आहे. एकलव्य पुस्तक विजय देवळे सरांनी लिहिले आहेत. ह्या पुस्तकात एकूण 51 भाग आहेत, ज्यापैकी एकही भाग टाळता येणार नाही. परंतु वेळेला अभावी ठेवून मला जेवढं होईल तेवढं मी एकलव्याला मांडणार आहे. एकलव्य पुस्तकाचा पहिला भाग म्हणजे हिरण्यधनु. हिरण्यधनु म्हणजे एकलव्याचे पिता व निषाद राजा तर होतेच, पण एक उत्कृष्ट धनुधरही होते. पहिल्याच भागात हिरण्यधनुकडून एक मार्फक वाक्य आहे. ते आहे की हरएक धनुर्विद्या हे हरएक निषादाचं पहिलं कर्तव्य आणि कर्म असतं. छोटा एकलव्य आपल्या बाबांना नेहमी शिकारीसाठी व युद्धासाठी जाताना पाहायचा आणि म्हणायचा की बाबा मलाही तुमच्यासोबत शिकारीसाठी व युद्धासाठी यायचं आहे. मग हर एक लेकराची एक सुप्त इच्छा असते की त्यांना आपल्या वडिलांसारखं काहीतरी करून दाखवावं. तसंच एकलव्याची ही सुप्त इच्छा असते की ते आपल्या वडिलांपेक्षा मोठी शिकार करावी असं त्याची सुप्त इच्छा असते. ह्या पहिल्याच भागामध्ये आपल्याला कळतं की पिता कसा असावा आणि राजा कसा असावा, तर हे पहिल्या भागामध्ये हिरण्यधनु करून कळतं. राणी रत्नगर्भा म्हणजे एकलव्याची आई व निषाद राणी होती. जेव्हा एकलव्य म्हणायचा की मला माझ्या बाबांसोबत शिकारीसाठी व युद्धासाठी जायचं आहे, तेव्हा राणी रत्नगर्भा म्हणायची की तू आधी धनुर्विद्येमध्ये पारंगत हो, एक चांगला धनुधर हो, त्यानंतर तुला शिकारीसाठी व युद्धासाठी जावेच लागेल, हे तुझं कर्तव्य आहे. मनगटावर चांबड, भरीबंदडाची रुद्राक्षाची माळ, केस बांधलेले महादेवांच्या जटांची आठवण यायची. कपाळावरचं चांबड आणि त्यात एक खोवलेलं गरुड पीस, मोठे डोळे आणि नाक यामुळे तो आकर्षित दिसायचा. काटक व भरीव शरीरामुळे आजबी तो एका योद्धासारखा दिसायचा. एके दिवशी एकलव्य हिरण्यधनुकडे जातो आणि म्हणतो, बाबा मला सर्वश्रेष्ठ धनुधर व्हायचे आहे, तेही गुरु द्रोणाचार्य
पण दुसरीकडे एकलव्याची आई म्हणजे राणी रत्नगर्भा खूप नाराज असते व खूप वाईट वाटत असतं की आपला मुलगा आपल्यापेक्षा दूर चालले. हर एक आईला आपला मुलगा दूर गेल्यानंतर मन व्याकुळ होत असतं आणि पण आपल्या मुलाच्या धनुर्विद्येच्या शिक्षणासाठी ती स्वीकार करते. पहिल्याच भागामध्ये आपल्याला भीमसेन बद्दल माहिती भेटते. भीमसेन म्हणजे एकलव्याचा परममित्र. वयाने थोडा मोठा होता पण सतत जपणारा परममित्र होता. पहिल्या भागामध्ये मला एक खूप आवडलेला प्रसंग आहे जे आहे हिरण्यधनु आणि एकलव्य शिकारीसाठी गेलेले असतात. एकलव्य विचारतो, बाबा आपण आपल्या कपाळावरच्या चांबडमध्ये गरुड पीसच का बरं खोवतो? इतर पक्ष्यांचे इतर पीस असतात. तो खूप सारे पक्ष्यांचे नावं घेतो. त्याचे हिरण्यधनु म्हणतात आकाशात बघ. तेव्हा एकलव्य म्हणतो आकाशात खूप सारे पक्षी आहेत. मग हिरण्यधनु म्हणतात आकाशात खूप वर व उंचीवर बघ. तेव्हा एकलव्य म्हणतं की सर्व वर एक अस्पष्ट पक्षी आहे. तेव्हा हिरण्यधनु म्हणतात ते अस्पष्ट पक्षी म्हणजे गरुड आहे. गरुड हा एकमेव पक्षी आहे जे खूप उंचीवर व आकाशात एकटा पक्षी आहे जो त्याच्या एवढं वर उंचीत कोणीही उडू शकत नाही. गरुड हा कवाही मृत प्राण्याचा मांस कवाच खात नाही. तो स्वतः ताजा शिकार करतो आणि मांसाला खातो. त्यासाठी तो आधी आकाशात खूप वेळ निरीक्षण करतो. त्यानंतर तो वेगाने खाली जातो, आपल्या पायाने शिकाराला पकडतो आणि वेगाने आकाशात वापस जातो आणि त्या मांसाला खातो. जेव्हा गरुड म्हातारा होतो तेव्हा तो आपल्या चोंचीने पंख फाडून टाकतो आणि त्या चोंचीला दगडाला ठेसून तोडून टाकतो. मग एकांतात जातो. एकांतात गेल्यानंतर वापस तेव्हाच येतो जेव्हा त्याचे पंख व चोंच नवनिर्मित झालेले असतात आणि तो आपल्या जीवनाची सुरुवात परत एकदा करतो. एकलव्याला खूप अभिमान वाटतं की आपण आपल्या कपाळाच्या चांबडमध्ये गरुड पीस ठेवतो. तो खूप आनंदित होतो आणि त्याला खूप अभिमान वाटतं. आणि ह्या पुस्तकाचं पहिलं भाग हिरण्यधनु मला खूप आवडलं. घात हा दुसरा छोटासा आणि महत्त्वपूर्ण भाग आहे ज्यामध्ये एकलव्याच्या ध्येयावर घात झालेला असतो. हिरण्यधनुची तब्येत खराब होत चालली असते. ते वरचेवर थकत चालले असतात. त्यांची काया थरथरत असते. मग एके दिवशी राजगुरू म्हणजे मेघवर्ण हिरण्यधनुच्या दालनात येतात आणि एक बातमी देतात की एकलव्य हस्तिनापूरच्या जंगलामध्ये धनुर्विद्याचा सराव करत आहे आणि गुरु द्रोणाचार्याने गुरुदक्षिणेत त्याचा अंगठा कापून मागितला. हे सळसळ्या बातमी ऐकल्यानंतर हिरण्यधनुची काया थरथरते आणि जाग्यावरच त्यांची शुद्ध हरपते. राजगुरू लगेच राजवैद्यांना बोलवतात आणि त्यांना शुद्धीत आणतात. मग राणी रत्नगर्भा दालनात येते आणि काय झालं विचारते. मागून एक दूत येतो आणि म्हणतो की एकलव्य चांगल्या स्थितीत आहे. राजगुरू मेघवर्ण आणि हिरण्यधनु राजा दोघांनाही माहीत होतं की राणी रत्नगर्भाला कळायला नाही पाहिजे की गुरु द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणेत अंगठा कापून मागितला. कितीही धीरदत्त राणी असू दे, ती एक आई होती म्हणून ते सहन करू शकणार नाही हे राजगुरू व हिरण्यधनुला माहीत होतं. राणी रत्नगर्भाला एकलव्यासोबतची आठवणी सतत आठवायच्या. राणी रत्नगर्भा एकलव्याला सतत देवीच्या मंदिराला घेऊन जायचे. एकलव्य एके दिवशी राणी रत्नगर्भाला प्रश्न विचारतो, आई आपण देवीला प्रार्थना करताना देवी आपल्याकडे पाहते का? राणी रत्नगर्भाला खूप कौतुक वाटतं आणि ती उत्तर देते, आपण जेव्हा देवीला प्रार्थना करत असतो
तेव्हा देवी आपल्याकडे सतत पाहत असते आणि व आशीर्वाद देत असते. एकलव्य अजून एक प्रश्न विचारतो की आई आपण देवीचे डोळे मोठे का असतात? राणी रत्नगर्भा म्हणतात की मोठे डोळे असणे हे वैशिष्ट्य असते. जेव्हा आपण राणी रत्नगर्भा आणि एकलव्याचे बोलणं ऐकतो तेव्हा आपल्या मनोमनी आनंदाच्या लहरी उठतात. अपमान हा गुरु द्रोणाचार्यांची व्यक्तिरेखा आहे, ज्यामध्ये गुरु द्रोणाचार्य, त्यांची पत्नी कृपी व त्यांचा पुत्र अश्वत्थामा पांचाल नरेशाकडे निघतात. त्यांची माफक इच्छा होती की अश्वत्थामाला दूध प्यायला मिळावं. त्यांनी पांचाल नरेशाकडे जात असतात, कारण की त्यांचा गुरु द्रोणाचार्यांचा परम मित्र द्रुपद तिथं असतो. त्यांनी द्रुपदाच्या दरबारमध्ये पोहोचतात. द्रोणाचार्य द्रुपदाची ओळख दाखवतो आणि म्हणतो मी तुझा लहानपणीचा मित्र आहे. द्रुपद द्रोणाचार्याची ओळखही दाखवत नाही आणि एक शुद्ध ब्राह्मण म्हणून अपमानितही करतो. मग गुरु द्रोणाचार्याला खूप वाईट वाटतं. मग पुन्हा जाऊन पितामह भीष्म त्यांना राजगुरुपद देतात व 106 कौरव आणि पांडव पुत्रांचे गुरुही बनवतात. गुरु द्रोणाचार्य 106 पांडव आणि कौरव पुत्रांची परीक्षा घेतात. त्यांना अर्जुन हा खूप आवडतो. अर्जुन हा धनुर्विद्येमध्ये प्रवीण असतो आणि ते निश्चित ठरवतात की त्यांनी अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवणार. त्यांनी ठरवतात की अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवणार आणि ते म्हणतात की अर्जुन हा माझ्या सख्या मुलापेक्षा आवडीचा आहे.